क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती तथा प्रथम महिला शिक्षिका दिन के अवसर पर विविध क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं का सम्मान मान्यवरों की मौजूदगी में किया गया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती तथा प्रथम महिला शिक्षिका दिन के अवसर पर आज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्सव समिति द्वारा विविध क्षेत्रों में कार्य करने वाली कर्मवीर महिलाओं का सत्कार का कार्यक्रम जोड़ देऊळ देवस्थान सभागृह पठानपुरा में आयोजित किया गया। इस कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में राज्य के मदद पुनर्वसन बहुजन कल्याण व इतर मागास वर्गीय तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार थे। वहीं प्रमुख अतिथि में विधान परिषद सदस्य विधायक अभिजीत वंजारी, वर्राव भद्रावती विधानसभा की विधायिका प्रतिभा धानोरकर, चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के सदस्य संदीप गड्डमवार के साथ प्रमुख वक्ता के रूप में महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्राप्त अरुणाताई सवाने मौजूद थी। सर्वप्रथम मान्यवरों द्वारा वहां पर मौजूद परम पूजनीय महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के प्रतिमा को पूजन कर माल्यार्पण किया गया। तत्पश्चात वहां पर मौजूद मान्यवरों का आयोजन कमेटी द्वारा सम्मान किया गया। इस दौरान मान्यवरों के हाथों वहां पर मौजूद कर्मवीर महिलाओं का उनके उल्लेखनीय कार्य को लेकर सम्मान किया गया। और इस दौरान वहां पर मौजूद प्रमुख वक्ता महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्राप्त अरुणाताई सवाने ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जीवनी पर प्रकाश डालते हुए वहां पर मौजूद लोगों को संबोधित किया। महात्मा ज्योतिबा फुल्यांसोबत विवाह करून जेव्हा क्रांती ज्योति सावित्रीबाई त्यांची साऊ ही संसार करायला आली त्यावेळी तिच्यासोबत एक पुस्तक आलेलं होतं जे तिला एकदा कुठेतरी भेटलेल्या एका मिशनऱ्यांनी तिच्यातली हुशारी बघून तिला दिलेलं होतं। त्यावेळी सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचे ते तेजस्वी डोळे आणि करारी चेहरा बघून त्या मिशनऱ्यांना कुठेतरी वाटून गेलं होतं की सावित्रीबाईंमध्ये ती धग आहे जी या देशाची गरज आहे। हे ओळखून त्यांनी जे पुस्तक तिच्या हातात ठेवलं होतं तेव्हा ती असं म्हणाली होती की मला तर लिहिता वाचताच येत नाही। त्यावर ते म्हणाले होते की जेव्हा कधी तू वाचशील, लिहिशील, शिकशील त्यावेळी तू हे पुस्तक वाच, तोपर्यंत तुला ह्या चित्रांची तर ओळख होईल। आणि असं म्हणून सासरी माहेरहून येताना सावित्रीबाईंनी काय आणलं तर आपल्यासोबत पुस्तक आणलं। आपल्यासारख्या सुशिक्षित स्त्रिया तरी आपण घरची पुस्तकं नेतो काय? नाही नेत। आपले आई वडील म्हणतात नंतर येशील तेव्हा घेऊन जा, आता सध्या जे काय ते वेगळं वेगळं असतं तेच नाही। तर ही संस्कृती असलेले आपण भारतीय, पण सावित्रीबाईंनी आपल्यासोबत पुस्तक आणलं आणि लग्नानंतर काहीच दिवसांमध्ये ज्योतिबांनी सावित्रीला सांगितलं की तुला शिकायचं आहे। आणि जेव्हा ज्योतिबा शेतात जायचे तेव्हा सावित्रीला ज्योतिबा अंगणामध्ये शेतीमध्ये शेतातल्या काटक्या कुटक्या उचलून शिकवायचे। लिहिणं शिकवलं, वाचणं शिकवलं हळूहळू। आणि जात्यात सावित्रीबाई हुशार होती त्यामुळे सावित्री लवकर शिकली, लवकर अक्षर ओळख झाली, पटापटा ती वाचायला शिकली, लिहायला शिकली आणि समोर समोर जायला लागली। 4-5 वर्षांमध्ये तिने आपलं शिक्षण पूर्ण करून 1 वर्षाचं मास्टरकीचं ट्रेनिंग पण घेऊन टाकलं, प्रशिक्षण पण पूर्ण केलं। आणि त्या प्रशिक्षणानंतर आता त्यांना आणखी शिक्षणाचं महत्त्व कळलं। आणि ज्योतिबांना तर मुलींची शाळा काढायचीच होती, मग मुलींची शाळा काढायची मास्तरीण कोण, शिक्षिका कोण? कारण पहिल्यांदा तर केवळ सगुणाबाई आणि नंतर सावित्रीबाई या 2 स्त्रिया त्यावेळी त्यांच्या भोवती होत्या की ज्या शिकलेल्या होत्या। त्यावेळी त्यांनी विचार केला की आपण सावित्रीलाच शिकवूया। साथ ही इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि विधान परिषद सदस्य विधायक अभिजीत वंजारी ने भी चंद्रपुर जिले की समस्याओं को सुलझाने के संदर्भ में उन्होंने बातचीत की की या ठिकाणी पदवीधरांचा जरी आमदार असलो तरी सर्व समावेशक काम येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी करणार आहे। 6 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या निधीची आवश्यकता पडेल, ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या संघटनेला माझी आवश्यकता पडेल त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर महिन्याला किमान
किमान एकदा जनता दरबारच्या माध्यमातून सर्व संघटनांचे घराणे, सर्व त्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या विकासाच्या कामाचे घराणे हे मी ऐकून घेणार आहे. आणि आमचे वडेट्टीवार साहेब, आमचे बाळूभाऊ धारुरकर साहेब, आमच्या प्रतिभाताई किंवा जे आपले स्थानिक नेते आहेत, या सर्व नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रपूरचा विकास करण्यामध्ये मागे पुढे पाहणार नाही. इस कार्यक्रम में अन्य प्रमुख अतिथियों में बोर्रा भद्रावती विधानसभा क्षेत्र की विधायिका प्रतिभा धानोरकर ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले द्वारा किए गए संघर्ष के संबंध में अपना मनोगत व्यक्त करते हुए अपने विचार व्यक्त किए. या दिनासाठी मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करते की आज महिला शिक्षक दिन म्हणून 3 जानेवारी हा दिवस त्याने घोषित केला. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान हा महाराष्ट्र शासनाने केला आहे. कारण आतापर्यंत फक्त शिक्षक दिन साजरा व्हायचा, पण महिला शिक्षिका दिन हा कधी साजरा होत नव्हता. तर आज या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लढा देत असताना वेळोवेळी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करून अतिशय आगळा वेगळा असा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्या महिला भगिनींचा हा महोत्सव पाहून खरोखर आज मला आनंद झाला की आज सगळ्याजणी या ठिकाणी फेटे बांधून सावित्रीच्या लेखी या खरोखर आज रणरागिणी बनून आलेल्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यासाठी सज्ज झाल्या अशा दिसत आहे. तर खरोखर हा कार्यक्रम आज उल्लेखनीय आहे. 3 जानेवारी 1831 मध्ये साताऱ्यातील एका छोट्याशा नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे 1839 मध्ये वयाच्या 12व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. असा बसा समोर घेऊन ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून त्या स्त्रियांच्या अनेक प्रश्नासाठी नेहमी लढा देत राहिल्या. आज आपल्याला माहित आहे की आपण नेहमी म्हणतो की आपल्या समाजातील महिला या सक्षम झाल्या पाहिजे, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. पण खरोखर हे करत असताना आज महिलांनी जे शिक्षण घेतलं तर खरोखर त्या शिक्षणाचा लाभ या माझ्या भगिनींना होत आहे का? सावित्रीनं खऱ्या अर्थानं ज्या शिक्षणाचा उपयोग हा महिलांना करून दिला तर त्या शिक्षणाच्या आधारावर या महिला खरोखर शिक्षित झाल्या का याचा विचार करण्याची वेळ आज आहे. और वहीं दूसरी ओर कार्यक्रम के अध्यक्ष पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने सराहना करते हुए कहा कि उन्होंने अपने राजनीतिक जीवन में अनेक कार्यक्रम में शामिल हुए हैं, मगर ऐसा अद्भुत कार्यक्रम ये पहली बार हुआ है और आयोजन कमेटी का इसके लिए उन्होंने गौरव किया. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र. खरं तर सावित्रीच्या लेखी म्हणूनच तुम्हाला सन्मान मिळाला. मला नक्कीच सांगितलं पाहिजे की या फेटादारी महिला पुरुषांच्या पेक्षा 2 हात पुढे आहेत हे त्यामुळेच त्यांना उंचावर आपण बसवलं आहे. हा सुद्धा समाजाचा गौरव असं मानतो. कुठल्याही क्षेत्रात आपण कमी नाही. मी सगळ्यांचा आता सन्मान करत होतो, सगळ्यांना शुभेच्छा देत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रतिभाताईच्या नावावर प्रतिभा आहे, पण या प्रतिभा संपन्न अशा महिला या जिल्ह्याच्या मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नाव नोंद घेण्यासारखं कार्य आणि कर्तृत्व यांचं. त्या जीवनामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या 100 कार्यक्रमाला गेली 25 वर्ष आमदार म्हणून काम करतो. परंतु असा उत्कृष्ट कार्यक्रम मी पहिल्यांदा बघतोय याचा मला मनस्वी आनंद होतो. ज्या सावित्रीनी त्या काळात खरं तर पहिली शाळा देशामध्ये सर्वांसाठी यूपी मध्ये 1884 ख्रिश्चनांनी उभी केली. ख्रिश्चन मिशनरीनी आमच्या सवाणीदारांना कदाचित माहिती देशामध्ये केवळ ख्रिश्चन मिशनरीनी 1884 मध्ये पहिली शाळा काढली. परंतु भारतामध्ये मात्र स्त्री शिक्षणाची शाळा नव्हती, मुलींची शिक्षणाची शाळा नव्हती. आज सर्व सुविधांनी आपण सज्ज आहोत. तुम्ही सगळ्यांनी काही वाचले असेल सावित्री, आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सावित्री वाचलात ना एकदा तर तुम्हाला दुसरं पुस्तक तुमचं आयुष्य वेचताना वाचायची गरज नाही. एकदा आयुष्यात सावित्री वाचाच तुम्ही तर तुमचं आयुष्य निश्चितपणे कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही. इतकी ताकद सावित्रीमध्ये. म्हणजे तुम्ही ही सावित्री वाचली की वटवृक्षाच्या भोवताल फिरणाऱ्या सावित्रीची गरज पडत नाही.
पण चित्र पाहिलं आणि सरस्वती म्हणजे शिक्षणाची माता असा समज. म्हणजे बिना कष्टाने लक्ष्मी पावते काय? बिना कष्टाने बिना मेहनतीने लक्ष्मी मिळेल काय? बिना वाचता बिना लिहिता तुम्हाला सरस्वती पावेल काय? पण जी तुम्हाला वाचायला शिकवली, ज्या स्त्रीने तुम्हाला लिहायला शिकवलं, ही खरी तुम्हा आम्हा सर्वांची माता होती. म्हणूनच आज देशामध्ये स्त्रीचा सन्मान आणि मान राखला गेला. इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी और इस कार्यक्रम के संयोजक के रूप में विशेष रूप से एडवोकेट दत्ता हजारे, एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, पूर्व विधायक देवराव भांडेकर, नगर सेवक नंदू नागरकर, कांग्रेस कमेटी जिलाध्यक्ष प्रकाश देवतले, राजू बनकर, पूर्व नगराध्यक्ष डॉक्टर सुरेश महाकुलकर, रवि शिंदे, रमेश भूते, अजय वैरागडे, सूर्यकांत खनके, सेवानिवृत्त अतिरिक्त जिलाधिकारी शफीक अहमद, अरुण भोटेकर, पांडुरंग खांबटकर, एडवोकेट विजय मोगरे, सुभाष सिंगौर, श्याम डोपटे, पूर्व नगराध्यक्ष विजय राऊत, अनिल शिंदे, पूर्व नगराध्यक्षा सुनीता लोडिया, कांग्रेस की चित्रा डांगे, अश्विनी खोबरागडे, स्मिता रेवनकर, क्रांति दैवड़े, अलका जिजिलवार, नम्रता ठेमसकर के साथ आयोजन समिति के अन्य लोगों ने अपनी भूमिका बखूबी निभाई. क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्सव समिति चंद्रपुर में सभी राजनीतिक दलों के साथ सभी सामाजिक संगठनों तथा सभी समाज के लोगों की उपस्थिति दिखाई दे रही थी. वहीं इस मौके पर अनेक नगर सेवक तथा नगर सेविकाओं की भी उपस्थिति थी.